आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील आरटीओच्या नव्या वाहतूक नियमांबद्दल। भारत सरकारने देशातील बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी 1 मार्च 2025 पासून कडक दंड लागू केले आहेत। वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 पट दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा मिळणार आहे। आधी जे दंड होते त्यात आता 10 पट वाढ केली आहे। तिथे हेल्मेट विना दुचाकी चालवल्यावर 100 रुपये दंड आकारला जायचा, तिथे आता 1000 रुपये मोजावे लागणार आहे। पहा कोणत्या गुन्ह्यासाठी किती दंड असणार आहे। जर तुम्ही दारू पिऊन वाहन चालवत असाल तर आधी 1000 ते 1500 रुपये दंड होता, मात्र आता दंड तब्बल 10,000 रुपये किंवा 6 महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो। तसेच विमान असलेले वाहन चालवणे महागात पडणार आहे। यासाठी 200 रुपये दंड होता, पण आता 2000 रुपये दंड आणि 3 महिन्यासाठी तुरुंगवास होऊ शकतो। सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे किंवा सिग्नल तोडणे यासारख्या गुन्ह्यासाठी आधी 100 ते 500 रुपये दंड होता, पण आता दंड 1000 ते 5000 रुपयापर्यंत वाढवण्यात आला आहे। वाहन चालवताना मोबाईल वापरणे हे अत्यंत धोकादायक आहे आणि यासाठी आधी 500 रुपये दंड होता, आता हा दंड 5000 रुपये करण्यात आला आहे। अल्पवयीन मुले वाहन चालवत असल्यास पालकांवर मोठी कारवाई होणार आहे। पालकांना 25,000 रुपये दंड आणि 3 वर्षाचा तुरुंगवास ठोठावला जाणार आहे। त्याचसोबत वाहनांची नोंदणी 1 वर्षासाठी रद्द केली जाणार आहे। ही नवीन नियमावली रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला अधिक शिस्त लावण्यासाठी आणण्यात आली आहे। आपण सर्वांनी हे नियम पाळून सुरक्षित प्रवास करावा। या नियमांबद्दल तुमचे मत काय? तुम्हाला वाटतं का की हे दंड योग्य आहे? कमेंट करून आम्हाला कळवा।